आम्ही सारे खवय्ये. आता आपली पुढची रेसिपी काय दाखवताय तुम्ही? आपण दाखवतोय अरेबिक मुतब्बिल. मुतब्बिल. ओके, त्याचं साहित्य सांगता का मला? साहित्य एक वांग, मिरची, लसूण, ऑलिव्ह ऑइल, साधं तेल, गोड तेल, मीठ आणि ही ताहिनी पेस्ट. आता आपण हे करायला घेऊया. मला फक्त एक प्रश्न पडला तो असा, ऑलिव्ह ऑइल आणि गोड तेल अशी दोन वेगवेगळी तेल. गोड तेल वापरायचं आपण वांग्याला लावण्यासाठी. बरं. ते लावून आपण ते भाजणार आहे आणि ऑलिव्ह ऑइल नंतर आपण शेवटी वापरणार आहे. ओके ओके. आपण वांग्याला तेल लावून घ्या. बोटानेच लावायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागू शकेल. शेवटी हात हेच सगळ्यात महत्वाचं आहे. नक्कीच. कितीतरी गृहिणी अजूनही चिमटीनेच घालतात बरोबर मीठ. होय. मोठा करू का गॅस? मोठा लागेल. हे काय टिपिकल तिखटचं आहे का पदार्थ? हे टिपिकल तिखटचं आहे, पण हा बराचसा आपण जे घरी भरीत बनवतो महाराष्ट्रीयन पद्धतीचा, हा बराचसा त्याच्याशी साम्य ठेवतो. बर. फक्त ह्याच्यात हे ती लोक तिखट कमी खातात आणि ह्याच्यामध्ये ऍडिशनल म्हणजे ताहिनी आहे. बर. आता ही ताहिनी म्हणजे तीळ थोडेसे भाजलेले आणि ते मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची त्याची चांगली, तेल सुटं असतं आणि त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल ऍड करायचं आणि पाणी ऍड करून त्याला थोडंसं पातळ बनवायचं. ही ह्यांच्या बहुतेक डिशमध्ये ताहिनी आपल्याकडे मोहरी आहे तशी त्यांची ही ताहिनी फोडणीमध्ये. पण हे साधारण मला वाटतं त्याचं तिखटपणा कमी करण्यासाठी वापरत असेल. बरोबर. कारण तिखट वगैरे अजिबात खात नाही. हा, तिखट खूप कमी प्रमाणात खातात ते. मला एक आपला सहज प्रश्न पडला, 2 वर्ष तुम्ही तिथे होता. होय. इथे बाहेर पडल्यानंतर आपण वडापाव खाऊ शकतो, तसं तिकडे काय खाऊ शकतो? तिकडचा पदार्थ शॉर्मा, जो माझ्या मिसेसने दाखवला तो एवढा कॉमन पदार्थ आहे तो आणि पोट भरण्यासारखा. जसं आपण वडापाव पोट भरण्यासाठी खातो, म्हणजे एक फास्ट क्विक नाश्ता करण्यासाठी फास्ट फूड सारखा, तर तिथे शॉर्मा आहे. ओके. आता आपण ह्याची साल काढण्यासाठी आपल्याला पाण्याचा बाउल लागेल. ओके. गॅस बंद करू का? गॅस बंद करा. ही साल अलगदपणे निघण्यासाठी आपल्याला पाण्यात भिजत घालायचंय. बर. इझिली साल निघते. ओके 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 ओके. मी काय म्हणतो, तुम्ही साल नाही काढले तरी चालेल, कारण काय माहितीये आमच्या खवय्यांना माहिती आहे साली कशा काढायच्या ते. आपण ऑलरेडी साल काढून जो तयार माल आहे तो आपण बाहेर काढूया ना, वेळ नको जायला, असं माझा मुद्दा होता. है ना. हे घेऊन आपण पुढे सुरू करू शकतो. हे आता बाजूला ठेवून देतो. हा, ह्याच्याकडे मी नंतर बघतो काय करायचं. ओके. आता आपण हे साल काढलेलं वांग घेतलं आणि ह्याला आपण फोकनी मॅश करायचंय. बर. चांगल्यापैकी मॅश करायचंय, म्हणजे एकदम लगदा होतो त्यात छानपैकी. बर. ओके. आता ह्या लगद्यात आपल्याला घालायचंय मिरची. ही आपल्या चवीप्रमाणे. ती लोक कमी खातात म्हणून कमी घालतात. मिरची, बारीक कापलेला लसूण. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तिकडे सुद्धा आहेत, म्हणजे तिकडे पण आहेत. मीठ. ओके. हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे पदार्थ सगळे मिक्स झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी ताहिनी आणि ऑलिव्ह ऑइल ऍड करतो. बर. टाकत 2 चमचे. समजा आपण हे ताहिनी घातलं नाही तर काय होईल? चल का? इंडियन भरीत होईल आपलं. ओके. इंडियन भरीत होईल. ह्याच्यामध्ये ऍड त्यांची हे आहे. ओके ओके ओके. ऍडिशनल हे ताहिनी आहे. ह्याच्यावरती वर्ण ऑलिव्ह ऑइल टाका. बस. हे झालं आपलं मुतब्बिल तयार. क्या बात आहे. मुतब्बिल तयार झालेलं आहे. तुम्ही साहित्य ऍड करून ताबडतोब लिहून घ्या. मुतब्बिल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भरताचं वांग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लसूण, ऑलिव्ह ऑइल, तेल, मीठ आणि ताहिनी पेस्ट. कृती: वांग्याला तेल लावून ते खरपूस भाजून घ्यावं. पाण्यामध्ये भाजलेलं वांग बुडवून त्याची साल काढून घ्यावी. भाजलेलं वांग मॅश करून घ्यावं. मॅश केलेल्या वांग्यामध्ये मिरचीचे तुकडे, लसूण, मीठ आणि ताहिनी पेस्ट घालून मिश्रण एकजीव करावं आणि वरून ऑलिव्ह ऑइल घालून ती सर्व्ह करावी.
आम्ही सारे